नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज तळी मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे सर्व चाळणीने चाळून घेतलेलं आहे. हे चाळणीने पीठ चाळून घेतल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे तेल गरम करून टाकलेलं आहे. इथे मी तेल वापरलेलं आहे, तुम्ही तूपही वापरू शकता. हे सर्व तेल गरम असल्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने ते मिक्स करून घेतलं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हातावरती असं छान असं चोळून घ्यायचं आहे. छान असं सर्व एकजीव करून घेतल्याच्या नंतर थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला पीठ असं घट्ट तयार करून घ्यायचं आहे. पीठ जेवढं आपलं छान पीठ होईल तेवढे आपले मोदक छान होतात. अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सारण तयार करायचं आहे. गॅसवरती कढई ठेवून 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये 1 चमचा खस छान अशी भाजून घ्यायची आहे. खसखस छान अशी भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे. हे ओल्या नारळाचा चव छान असा भाजून घ्यायचा आहे. चव छान भाजून झाल्याच्या नंतर अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. हे गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे सर्व मिक्स करून झाल्यावर थोडेसे बारीक करून घेतलेले काजू बदाम घालायचे आहेत. बारीक करून घेतलेले काजू बदामही छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे. तर बघू शकता आपलं पीठ किती छान तयार झालेलं आहे. तर हे पीठ मी छान असं लिंबाच्या आकाराचं घेतलेलं आहे. छान असा गोळा करून त्यात आपल्याला पारे बनवण्यासाठी घ्यायचे आहे. बेलण्याच्या साहाय्याने मी पारे तयार केलेले आहे. तर बघू शकता 1 चमचा छान असं सारण तयार घेतलेलं आहे. सारण तयार झाल्याच्या नंतर अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने हे छान अशा प्लेट तयार झाल्याच्या नंतर हातावरती आपल्याला जसं आपण पिठाचा पोळ्या बनवण्यासाठी पिठाचा उंडा तयार करतो तशा पद्धतीचा हा मोदकाला आकार द्यायचा आहे. तर बघू शकता किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीचे सर्व मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहेत. हे तयार केलेले मोदक आता मी छान असे तळून घेणार आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाहिजे तेवढं तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर एक एक मोदक त्यामध्ये टाकायचे आहे. हे मोदक आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसवरची फ्लेम ही कधीही कमीच ठेवायची आहेत, जेणेकरून आपले मोदक असे छान भाजले जातील, मधून कच्चे राहणार नाहीत. तर अशा पद्धतीचे मोदक मी तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता किती छान असे मोदक तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.